नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टॉपिक घेणार आहोत ऑक्झिलरी वर्ब, यूज ऑफ ऑक्झिलरी वर्ब्स, सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग. त्यामध्ये आपण कॅनचा उपयोग घेणार आहे आणि कॅनचा उपयोग करत असताना आपल्याला कर्ता, त्याचबरोबर कॅन आणि त्याचबरोबर या ठिकाणी क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचं आहे. आता सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर फर्स्ट फॉर्म घेत असताना सर्वांना माहिती आहे, तुम्ही दररोजच्या दैनंदिन जीवनामधले सगळे वर्ब, ऍक्शन वर्ब त्याचा फर्स्ट फॉर्म तुम्ही वापरू शकतात आणि या ठिकाणी कॅनचा उपयोग करू शकतात. आता कॅनचा उपयोग कुठे होतो? एखादी गोष्ट करण्याची क्षमता असणे किंवा एखादी गोष्ट आपण करू शकतो, एखादं काम करू शकतो आणि त्या कामाचं करण्याचं आपल्यामध्ये सामर्थ्य असते, हे जर आपल्याला दाखवायचं आहे किंवा हे जर आपल्याला बोलायचं आहे, हे जर आपल्याला दुसऱ्याला सांगायचं आहे, तर या ठिकाणी आपण कॅनचा उपयोग करणार. आणि त्याचबरोबर कॅनचा उपयोग करताना क्रियापदाचे फर्स्ट फॉर्म म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म आपण या ठिकाणी वापरणार आहे. जसे की आपण फर्स्ट नंबरला घेणार आहे बघा, कॅनचा उपयोग करत असताना आपल्याला करता घ्यायचा. तर करता घेत असताना आपल्याला या ठिकाणी आपण आय घेऊ शकतो. आय can jump. I can jump. I can jump. I can jump म्हणजे काय? या ठिकाणी मी उडी मारू शकतो. मी उडी मारू शकतो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी घेऊ शकतो. त्याचबरोबर जर येत असेल तर बघा, या ठिकाणी सेकंड नंबरचा आपण घेतोय. he can read उर्दू. he can read उर्दू म्हणजे काय? तो उर्दू वाचू शकतो. तो उर्दू वाचू शकतो किंवा त्याच्यामध्ये उर्दू वाचण्याची क्षमता आहे, अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. ओके. त्यानंतर आपण थर्ड मध्ये आपण या ठिकाणी तिसरा एक सेंटेन्स आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर बघा, त्यामध्ये we can drink. We can drink hot water म्हणजे काय? आम्ही गरम पाणी पिऊ शकतो किंवा आमच्यामध्ये गरम पाणी पिण्याची काय आहे? क्षमता आहे. अशा प्रकारे सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो. त्याचबरोबर यामध्ये आपण फोर्थ नंबरचा आपण कोणताही एक सेंटेन्स आपण घेऊ शकतो. आता ह्यामध्ये आपण जे सेंटेन्स आहे, सेंटेन्स क्वेश्चन सुद्धा आपण बनवू शकतो. जसे की बघा, आता हा कॅन. ओके. तर कॅनला जर आपण समोर घेतलं, कॅन आय जम्प आणि क्वेश्चन मार्क म्हणजेच काय? मी उडी मारू शकतो का? म्हणजे मी उडी मारू शकतो. अशा प्रकारचे आपण क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी विचारू शकतो. मी उडी मारू शकतो का? आता समोरचा म्हणू शकतो यू कॅन जम्प. कॅन आय जम्प? उडी मारू शकतो का? समोरचा म्हणू शकतो यू कॅन जम्प म्हणजे तू उडी मारू शकतो. अशा प्रकारे. ओके. त्याचबरोबर ह्यामध्ये आपण निगेटिव्ह सेंटेन्स सुद्धा याचं बनवू शकतो. कशा प्रकारे? बघा, लक्ष द्या. आय कॅन नॉट जम्प म्हणजेच काय? मी उडी मारू शकत नाही. ओके. मी उडी मारू शकत नाही. अशा प्रकारचे सेंटेन्स सुद्धा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकतो. ओके. कोणाला जर आपल्याला सांगायचं की एखादी गोष्टी करण्याची क्षमता आहे तर ते आपण
सांगू शकतो किंवा या ठिकाणी अशा प्रकारचे वाक्य आपण या ठिकाणी वापरू शकतो. ओके, अशा प्रकारचे वाक्य आपण या ठिकाणी वापरू शकतो. आता बघा या ठिकाणी बघा 6 नंबरचा सेंटेन्स आपण घेऊ शकतो. ओके, you can write in English. आपण एखाद्याला सांगू शकतो यू कॅन राईट इन इंग्लिश, म्हणजेच काय की तू किंवा तुम्ही, आपण या ठिकाणी तू लिहू, तू किंवा तुम्ही लिहू शकता. ओके ओके हा, तर बघा तू किंवा तुम्ही इंग्रजीत लिहू शकतो आणि शकतात. बघा तू जर वापरला तू इंग्रजीत लिहू शकतो आणि तुम्ही जर वापरला तर तुम्ही इंग्रजीत लिहू शकतात किंवा शकता. अशा प्रकारे आपण या ठिकाणी सेंटेन्स आपण लिहू शकतो. ओके, तर बघा ह्यामधून तुम्हाला ह्यामध्ये क्रियापदाचे फर्स्ट फॉर्म घ्यायचे, क्रियापदाचे फर्स्ट फॉर्म घ्यायचे आणि क्रियापदाचे फर्स्ट